शैलेश ब्लॉगमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. खत व्यवस्थापन आपलं झालेलं आहे. आता आपण मल्चिंग करत आहोत. मल्चिंग म्हणजे आच्छादन हा मराठी शब्द आहे. आंब्याची सुकलेली पानं व इतर सुका पाळा पाचोळा एकत्र करून खोडाच्या भोवताळी असे पसरून ठेवावे. त्याने जमिनीतील ओलावा टिकून राहतो आणि जमीन थंड राहते. सुकलेला पाळापाचोळा आणायला कुठे लांब जायची गरज नाही. ते आपल्या झाडाभोवताळी एप्रिल व मेच्या उन्हात झाडावरची गळून पडलेली पानं उन्हात सुकी होऊन आच्छादन करायला मिळतात. आता आपण सुकलेल्या आंब्याची पानं एकत्र करत आहोत आणि ती एकत्र करून आता आपण झाडाच्या खोडाभोवताळी आपण ती पसरवणार आहोत. हे बघा, सुकलेल्या पानांनी आंब्याच्या खोडाभोवताळी जमीन झाकल्यामुळे सूर्यप्रकाश न मिळाल्याने जमिनीतील अनावश्यक गवत म्हणजे तण उगवत नाही. झाडाला थंडावा मिळतो. आपण टाकलेल्या खताचे पोषण टिकून राहतं आणि जमिनीतील कीटकापासून आंब्याच्या झाडाचं रक्षण होतं.